मी फार जबाबदारीनं बोलणार आहे आता. आपण फार भक्तीचं सोंग करतो, फार भक्तीचं सोंग करतो. आलीच आहे नवरात्र, आता आलीच आहे नवरात्र. कुठून त्या नवरात्रीचे 9 रंग आणले मला कळत नाही. हे सगळे सोंग आहेत. कोणी सांगितलं लाल रंगाचा जर दिवस असेल तर लाल रंगाचे कपडे घातले तर देवी प्रसन्न होईल, आणि त्या दिवशी पिवळे घातले तर देवी काय कोपणार आहे काय? असा कुठं विचार आहे मला कळत नाही. हा मूर्खपणा कुठून आला? कोणी सांगितलं की बाबा 9 दिवसाचे 9 रंग असतात? बरं तसेच असते तर अनादी का नाहीत मग? आत्ताच का 5-10 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला? अगोदर कधी सांगण्यात आलं नाही ते तसं? आधी आम्ही कधी सांगितलं नाही? हे कुठला तरी एक विशिष्ट समाज आपल्यामध्ये येणार आणि मग काहीतरी आपल्याला भुरळ घालणार त्याच्यामध्ये. बरं त्यातल्या त्यात आम्ही एवढी भोळी माणसं की आपण सगळंच ॲक्सेप्ट करतो, आम्हाला सगळं मान्य असतं. बरं त्याच्यामध्ये आत्तापर्यंत महिलांचाच जोर होता, आता पुरुष पण. म्हणजे आत्तापर्यंत फक्त 9 रंगाच्या साड्या लागत होता, आता कुर्ते पण लागतात. मग आम्हाला तिथं जायचं असताना, कारण आता पद्धतच झाली की नाही 7 ते 9चं कीर्तन झाल्यानंतर कुठं? हां बरं आहे का? म्हणजे मला वाटलं उत्तर येत नाही म्हणजे नाही का बाबा असं. पण निघतात की नाही सगळे बाबा कुठं गरबाला. हरकत नाही, ठीक आहे, ती पद्धत असेल, आनंद व्यक्त करण्याची ती एक तुमची रचना असेल, हरकत नाही, अमान्य करणं नाही. परंतु त्याचा आनंद ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत घेऊ द्या ना, उत्तम आहे. एखाद्या मनुष्याकडं जे जे वस्त्र असतील ते वस्त्र परिधान करून येऊ द्या, त्याला आनंद घेऊ द्या. कशाकरिता हे कंपल्शन करायचं, मॅन्डेटरी करायचं, हे असंच झालं पाहिजे, याच्यामध्ये कोणताच भक्तीचा अंग नाही. हे फक्त भक्तीचं सोंग आहे, आणि सोंगानं भक्ती करू नये, त्याच्याने भगवंत प्रसन्न होत नाही. उलट मी म्हणेन बऱ्याचशा वेळेला असं पण होतं की 9 दिवसाच्या 9 साड्या 9 ड्रेस मिळावे ना, याच्याकरिता 8-10 महिने काय बचत केली जाते, बचत केली जाते. घरातलं एक धान्य बायका कमी आणतात पण साडी त्याच रंगाची पाहिजे म्हणतात. नाही देवी प्रसन्न होत याच्यानं. अंतःकरणामध्ये शुद्ध भावयुक्त आपण करावं, त्याच्याने भगवंताची प्रसन्नता आहे. विठ्ठला विठ्ठला सोंगानं भक्ती करणं हा एक पाखंडाचा प्रकार आहे. या सगळ्या धर्मनीतीला, वेदाला आपण नाही म्हणणं किंवा त्याच्या विरोधात जाणं, विहित कर्माच्या विरुद्ध जाऊन एखादं निषिद्ध कर्म सोंगानं करणं, विहित कर्म निषिद्ध सोंगानं करणं, हे पण सगळे पाखंडच आहे. त्याच्यामुळे हे सगळे पाखंड आम्ही जाणत नाही. काही कर्मकांड असतील तर ते आम्ही जाणत नाही. यज्ञ यागादी कर्म आम्ही जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काय जाणतो? फक्त भजन जाणतो, फक्त भजन जाणतो, आम्ही बाकी काही जाणत नाही. हा एक पाखंडाचा प्रकार आहे. आणखी एक पाखंडाची व्याख्या आपल्याला शास्त्रानं अशी सांगितलेली आहे. पाखंड म्हणजे काय? आमची ज्या भगवंतावर श्रद्धा आहे केवळ त्याच भगवंताचं भजन करायचं आणि इतर सगळ्यांची व्यावृत्ती करायची, याला पण पाखंड म्हणतात. ऐका, हे सकारात्मक पाखंड आहे, सकारात्मक पाखंड आहे. आम्ही ज्या देवाच्या, आमच्या अंतःकरणात ज्या देवाबद्दल श्रद्धा आहे ना, फक्त त्याच देवाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून बाकीच्या देवांना मानायचं नाही, अन्य देवांना मानायचं नाही. म्हणजे जो देव सत्य आहे त्या सत्स्वरूप असलेल्याच भगवंताला मानायचं, अन्य देवाला मानायचं नसेल तर हा पाखंड तुकाराम महाराजांचा कितीतरी अभंगात आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम महाराजांना ते मान्य नाही की नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजित भूते खेते, हे म्हणतात की नाही. आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान, यांना तुकाराम महाराजांनी स्थान दिलेलं नाही आहे. शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी म्हणजे काय? हां, शेंदूर फासलेलं लावलेलं नाही. लावलेले देव असतात, फासलेले देव नसतात. राहिलेलं म्हणून कुठल्या तरी दगडाला फासायचं आणि मग त्याला देव समजून ते देवपणा मिरवायचं, मग ते फासलेलं झालं की नाही, हे शेंदरी दैवत. आणि हेंदरी म्हणजे काय हो? शेंदरी ठीक आहे, हेंदरी म्हणजे काय? हेंदरी शब्दाचा अर्थ काय होतो? हां, हेंदरी म्हणजे कसं असतं माहिती आहे का? हेंदरी त्याला म्हणतात की बघायचं एक आणि मागायचं एक, बघायचं एक आणि मागायचं एक असं असताना त्याला हेंदरी म्हणतात. त्याला हेंद्र्या म्हणतात. मग बघायचं एक आणि मागायचं एक असं याला जर हेंद्री म्हणत असतील ना, तर हे असे देव असतात की ते बघतात एका भक्ताकडं, लक्ष ठेवतात दुसऱ्या भक्तावर. अशा या हेंद्री देवतांकडे आपण जायचं नाही. तुकाराम महाराजांना ते मान्य नाही. तुकाराम महाराजांना मान्य कोण आहे? फक्त आमच्या अंतःकरणात तुझ्याबद्दलची श्रद्धा आहे ना, मग तूच आम्हाला मान्य आहेस असं करून केवळ एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती असं एका देवावर श्रद्धा असलेले तुकोबाराय असतील तर फक्त देवाच्या भजनाकडे लक्ष देऊन इतर कुणाची सगळ्याची व्यावृत्ती करणं हा पाखंड तुकोबारायला मान्य आहे. विठ्ठला विठ्ठला
तुकाराम महाराजांनी व्यावृत्ती केली आहे. बाकीच्या देवाला तुकाराम महाराज स्वीकारत नाहीत. तुकोबाऱ्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. नवे जा खाई जो खाई, 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 नवे जा खाई जो खाई. माया राणी मेसाबाई, माया राणी मेसाबाई, बळिया माझा पंढरी